मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेला नवी दिशा. अत्याधुनिक लॉन्ड्री विभाग व मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे लोकार्पण. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉन्ड्री विभाग तसेच मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे लोकार्पण गुरुवारी 16 सकाळी 10 वाजता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या सुविधांमुळे रुग्णालयातील स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि गंभीर रुग्णांना अधिक दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की शासकीय रुग्णालयांमध्ये बेडशीट, रुग्णांचे कपडे तसेच डॉक्टर व परिचारिकांच्या गाऊन्सची धुलाई ही मोठी समस्या होती. पूर्वी ही प्रक्रिया हाताने केली जात असल्याने वेळेचा अपव्यय होत होता. तसेच कपडे बाहेर वाळत घातल्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी अत्याधुनिक लॉन्ड्री यंत्रणा सुरू करण्यात आली असून धुणे, वाळवणे आणि इस्त्री करणे या सर्व प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित व निर्जंतुक पद्धतीने पार पडणार आहेत. पुढील 2 वर्षे संबंधित कंपनीचे तज्ज्ञ या यंत्रणेचे संचालन करणार असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील आयसीयू बेडवरील वाढता ताण लक्षात घेऊन पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र मेल सर्जिकल सेमी आयसीयू सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असून आयसीयूवरील ताणही कमी होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास विधान परिषदेचे सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, जिल्हाधिकारी मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, अधिष्ठाता डॉक्टर प्रियंका राठी, उपअधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज. आज या ठिकाणी मिरज हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनामधून डीपीडीसी मधून एक अतिशय युनिक अभिनव गोष्ट इम्प्लिमेंट झाली, उद्घाटन झालं की ज्याच्यामध्ये संपूर्ण हॉस्पिटल्समध्ये जे काही धुलाई करावी लागते कपड्यांची, मग त्याच्यामध्ये बेडशीट्स आहेत, पेशंटला द्यावे लागणारे कपडे आहेत, डॉक्टर आणि नर्सेसचे वेगळ्या प्रकारचे गाऊन्स आहेत, या सगळ्याला 2 जणांची एक टीम फिजिकली धुवायची, फिजिकली वाळत घालायची, फिजिकली इस्त्री करायची. तर याला लागणारा वेळ सगळ्यात मध्ये वाळत बाहेर घातलं तर त्याला किमान 30% पुन्हा त्याच्यावर काही जंतू बसणं आणि ते जंतू येऊनच पुन्हा वॉर्डामध्ये बेडशीट चालली. आणि म्हणून एका स्वतंत्र रूममध्ये खूप बिग साईजचं मशीन बसवून एकदा त्या मशीनमध्ये कपडे घातले की धुणंही होईल, वाळवणंही होईल, इस्त्री करणं होईल आणि तसे एका अर्थाने हायजेनिकली ते त्या वॉर्डामध्ये जाईल. जिल्हा नियोजनमधून याला पैसे दिले गेले, ते इन्स्टॉल झालं. 2 वर्षासाठी ह्या कंपनीची माणसंच तिथे काम करणार, जेणेकरून नवीन येणाऱ्यांना प्रशिक्षण मिळेल. दुसरं एक सेमी आयसीयू युनिट सुरू झालं पुरुषांसाठी. आयसीयूमध्ये प्रचंड गर्दी असते आणि ज्या एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला आयसीयूमध्ये बेडच नाही आहे. म्हणून एका वॉर्डामध्ये काही बेड हे आयसीयू बेड केले, त्यामुळे थोडी फॅसिलिटी वाढली. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि रुग्णालयाचे मेडिकल स्टुडंट अशाने मिळून नशेच्या विरोधी नशाबंदी म्हणून खूप मोठं अभियान चालवायचं ठरवलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ हॉस्पिटलचे त्याच्यामध्ये पोलिसांच्या टीममध्ये काम करणार. प्रामुख्याने पथनाट्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी प्रबोधन करणार आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट आणि हॉस्पिटल मिळून अशा ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांचं काउन्सिलिंग करणं असंही काम करणार आहे. ऑलरेडी अशा पेशंटवर ट्रीटमेंट देणारं युनिट गेल्या वर्षी आपण सुरू केलं आहे. प्रस्ताव असा आहे की 500 बेडचं ते हॉस्पिटल आता सँक्शन झालं, पण मी आजच हा प्रस्ताव मांडला की ते व्हायला 5 वर्ष लागतील. तोपर्यंत काय पेशंटना तुम्ही विदाऊट सुविधा ठेवणार आहात का? त्यामुळे जसं नियोजनमधून तुम्ही मिरज मेडिकलला पैसे घेता तसं तुम्ही सांगलीलाही घेतले पाहिजेत. यावर्षीच्या फंड्स अलॉटमेंटमध्ये तिथल्या रिक्वायरमेंट पण पाहू, तिथल्या मॅनेजमेंटमध्येही थोडासा लक्ष द्यायला पाहिजे असं काही ना काही घटनांमुळे वाटत असतं. तर मी तशा प्रकारचं यावर्षी नक्की आयोजन करेन. दोन्ही हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि महानगरपालिका यांच्यामध्ये त्यांची तिजोरी म्हणून फरक पडतो. एका बाजूने तुम्ही टॅक्स वाढवला येणार नाही आणि महानगरपालिकेचं त्यामुळे उत्पन्न वाढणार नाही.
अशा वेळेला त्यांना ऑलरेडी जे खर्च त्यांच्यावर आहे तेच करणं मुश्किल झालं आहे. तरी लोकांची त्याच्यातली भावना पाहून काय वेगळा विचार करतील बघू. तसं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं नसतं. आम्ही सेंट्रली त्याला पैसे देतो, DPDCतून देतो. मग महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटललाही DPDCतून काही मदत करता येईल, पण ती मदत जी आहे ती चालवायला मदत करता येत नाही, मेंटेनन्सला, रुटीन एक्सपेंडिचरला, इन्स्ट्रुमेंटलाच मदत करता येते. पण आत्ता गेल्या लगेच महानगरपालिकेची बैठक आहे, तर सगळ्यांशी बोलून ठेवू.